जय श्रीराम मित्रांनो, मी गणेश पाटील। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या दळवेल ग्रुप ग्रामपंचायत मधील जे घरपट्टी आणि पानपट्टी भरणारे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक विशेष अशी सूचना आहे आणि त्या संदर्भामध्ये आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो, आम्ही ज्या वेळेस घरपट्टी पानपट्टी भरत असतो तर ती रक्कम आपण संबंधित अधिकारी म्हणजे ग्रामसेवकाकडे ती जमा करत असतो आणि जमा केल्यानंतर ग्रामसेवकामार्फत आपल्याला नमुना नंबर 10 नंबरची पावती दिली जात असते। त्या पावतीमध्ये घरपट्टी आणि पानपट्टी अशी वेगवेगळी करून आपल्याला एकत्रितपणे रक्कम ही भरणा करावा लागत असतो। आता भरणा केल्यानंतर आपलं कार्य हे तिथे संपत असतं, पण त्यानंतर ग्रामसेवकाची ती जबाबदारी असते की नमुना नंबर 10 जो आपल्याला दिलेला असतो त्यामधली रक्कम ही त्यांच्याकडे असलेल्या नमुना नंबर 9 मध्ये ती वजा करावी लागत असते आणि आलेली रक्कम ही ग्रामसेवकाने ग्रामपंचायतच्या खात्यावर बँकेमार्फत ती टाकावं लागत असते। अशी एकत्रित प्रोसेस ही घरपट्टी आणि पानपट्टी संदर्भामध्ये असते। परंतु आमच्या अशा निदर्शनास आलं की आपल्या दळवेल ग्रुप ग्रामपंचायत मध्ये काही वर्षापासून असा व्यवहार हा होत नाहीये। आता विषय असा होतोय त्याच्यामध्ये की ज्या टायमाला आपण घरपट्टी पानपट्टी ही जमा करतो त्यानंतर ग्रामसेवक आपल्याला 10 नंबरची पावती देतोय, परंतु ती 9 मध्ये वजा नमुना नंबर 9 मध्ये ती वजा होत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की लाभार्थी ज्यावेळेस पुढच्या वेळेस आपली घरपट्टी पानपट्टी जमा करायला जात असतो त्यावेळेस त्याला मागची राहिलेली बाकी पुन्हा भरण्यासाठी हा ग्रामपंचायतकडनं आग्रह धरला जात असतो। परंतु ज्यावेळेस लाभार्थी सांगतो की मी मागच्या वर्षी किंवा मागच्या वेळेस माझी घरपट्टी पानपट्टी भरलेली आहे तरी मला डबलची घरपट्टी पानपट्टी भरावी लागते, तर त्यावेळेस ग्रामसेवकाकडनं मागच्या पावत्या मागितल्या जात असतात। मित्रांनो, बरेचशा लोकांकडे मागच्या पावत्या या राहत नाही आणि त्यामुळे त्यांना भूदंड भरून म्हणजे ती रक्कम डबलची भरून स्वतःच्या खिशाला कात्री लावून ती रक्कम पूर्ण भरावी लागत असते। असे भरपूरसे अनुभव आल्यानंतर आमच्या अशा लक्षात आलं की या संदर्भामध्ये एक ठोस पाऊल उचलला जायला पाहिजे आणि त्यासाठीच आपण एक उपक्रम हा सादर करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2021 पासून 2026 पर्यंत जी घरपट्टी पानपट्टी भरली असेल त्याची तुमच्याकडे जी 10 नंबर नमुना नंबर 10 नंबरची जी पावती असेल ती आपल्या दुकानावर आणून द्यायची आहे, जेणेकरून जर तुम्ही आणून दिली तरी चालेल, जर व्हॉट्सअपला केली तरीही चालेल। आता ती पावती आल्यानंतर आपण तुमची ती जी रक्कम आहे ती खरंच नमुना नंबर 9 मध्ये वर्ग केली आहे का नाही याची शहानिशा करणार आहे। तरी ज्या लोकांना वाटत असेल की आपली रक्कम ही आपण तपासायला पाहिजे आणि तुम्हाला जर वाटत असेल की येणाऱ्या काळामध्ये आपली घरपट्टी पानपट्टी भरली आहे का नाही याची शहानिशा करण्यासाठी तुम्हाला कृपया आम्हाला तुम्ही सहकार्य करावे आणि तुमची घरपट्टी आणि पानपट्टीची जी पावती असेल ती आपल्या दुकानावर जमा करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।